आणि ऊर्जा ग्रीडला जोडली जाणार आहे आणि पर्यायाने ती नागरिकांना मिळणार आहे. मी शुभेच्छा देते कराड परिवाराला. आणि आम्हाला पुढचा कार्यक्रम आहे. खरं तर हा कार्यक्रम 5 वाजताचा होता, पण शालिताईंचा निरोप आला की 6 वाजता ऊन आहे आणि मग तिकडे किरण गीतेंचा कार्यक्रम आहे. मग मी धनुभाऊला कानात म्हणत होते सूर्याचा कार्यक्रम आहे किरण वाट बघतोय. तर तसंच झालं की किरण गीतेंचा कार्यक्रम असल्यामुळे तिकडे ते प्रतीक्षा करतात. आणि शालिनीताई पानसरेंनी आश्चर्य व्यक्त केलं की डॉक्टर असून त्या ह्या म्हणजे तुम्ही एकदा आमच्या सगळ्या डॉक्टरांना भेटा परळीच्या. ते डॉक्टर असून काय काय करतात हे तुम्हाला जेव्हा कळेल तर तुम्हाला अभिमान वाटेल. आमच्या उगाच बीड जिल्ह्यात असे खूप उद्योजक असलेली मानसिकता असणारे लोक आहेत. जसं त्यांचं हे प्रोफेशन नाहीये तरी त्या करतायत. तसंच असतं. आता माझं जे व्यवसाय आहे त्याचा माझ्याशी काही दुरान्वयी संबंध नाही. मी मोठी डिस्टिलरी चालवते आणि अल्कोहोल बनवते. माझा सुगंधा सुद्धा संबंध नाही, पण मी अल्कोहोल बनवते. आता काय करावं, ब्रँड सुद्धा मला माहित नाहीये. ब्रँड सुद्धा मला काही माहिती नाहीये, पण ते उद्योग मी चालवते. त्यामुळे कधी कधी आपण जे उद्योग करतो त्याचा जरुरी नाही एखादा आपल्याशी त्याच्याशी संबंध असतो. पण तसं डॉक्टर या परळीमधले मी बघते एकतर ग्रामीण भागात शिकलेला व्यक्ती खूप अम्बिशियस असतो. आणि शालिनीताई एका देवदाई फार छोट्या गावात वाढलेल्या. त्यांनी सांगितलं लहानपणापासून माझ्या बाबांना त्यांनी पाहिलं, त्यांच्या वडिलांना, त्यांना एकत्र. आणि त्या शाळेपासून त्यांच्या फॅन होत्या. माझी त्यांची परिचय खूप नंतर झाला जेव्हा त्यांनी इथे दवाखाना टाकायचा सुरुवात केली. आणि तेव्हापासून मी बघते खरंच धडपड्या आहेत त्या. आणि त्या म्हणल्या आम्ही ताईकडून शिकल्या. मी बिलकुल नाही, मी अजिबात धडपडी नाहीये. माझी रास सिंह आहे आणि सिंह असतो रिलॅक्स एकदम. जास्त नाही, भूक लागल्यावर शिकार करतो, पोट भरलं की शांत, उगाच इकडं तिकडं नाही. मलाच नाही धडपडा स्वभाव. मला वाटतं काय करायचं एवढी मरमर करायची. पण त्यांची ऊर्जा बघितली की मला कधीही अशा ऊर्जेतच असतात. धडपड हा शब्द उगाच नाही झालाय. जो धड ज्याला पडता येतो तो धडपड्या. आणि त्यामुळे त्या खरंच धडपड्या. जिथे पडल्या ते धड पडल्या. कारण त्या डॉक्टर झाल्या, हुशार आहेत, मेरिटवर आल्या, काही अशा नाही आल्या. डॉक्टर झाल्या, मग इथे आल्या. एक पर्याय तेव्हा नव्हता फार गायनेकॉलॉजीमध्ये, जेव्हा त्या आल्या तो निर्माण केला. पण हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या जे प्रोफेशन नाहीये ते तुमचं एक समर्पण आहे, एक सेवा आहे, ते चालू राहू द्या. इथं काय सूर्य येणारच आहे, ऊर्जा होणारच आहे. तुम्ही नाही आलं तरी होणार आहे. पण तुम्ही नाही गेल्याने डिलिव्हरीचं तिथे अडचण जी निर्माण होईल ती काही दुसरी सॉल्व्ह कोणी करू शकणार नाही. ते तुम्हालाच करावं लागणार. तर ते मात्र तुम्ही सर्वांनी करा. त्याच्याबरोबर उद्योग करा. कारण जो कमावलेला पैसा आहे तो द्विगुणित करण्यामध्ये काही पाप नाहीये, तो वाढवण्यामध्ये काही पाप नाही. आणि ते जर तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, या परळीच्या मातीमध्ये ती शक्ती आहे. लोक इथे येऊन कधीच लॉस मध्ये जात नाही. जो येईल तो सेटलच होतो, चांगलाच काम करत असतो. आणि ते आल्या बाहेरचे बरेच लोक इथे येऊन सेटल झाले, स्पेशली डॉक्टर्स. आणि चांगले डॉक्टर्स आपल्यामध्ये आहेत. फक्त चांगल्या गोष्टी अवेलेबल असणं आवश्यक आहे. तर आपल्या चांगल्या बरोबर अवेलेबल डॉक्टर्स पण असले पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण जेवढी बाहेर उन्नती कराल, मी धनुभाऊ तुमच्या पाठीमागे खमक्यासारखे उभे आहेत. पण त्याचबरोबर आलेल्या पेशंटला वापस जायला देऊ नका, एवढं मात्र मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करते. कारण हे खरं तुम्ही तिथून आलात इथे, तिथून तुम्ही 4 पैसे कमवून इथे आलात, हे कधीच विसरू नका. मला आता सांगते, माझ्या जीवनात वैभवाची कमी नव्हती. मला राजकारणात लांबून दुरून यायचा काही प्लॅनही नव्हता. पण आज मुंडे साहेबांच्या नंतर जेव्हा मी राजकारण करते, आता काल मी एका कार्यक्रमाला गेले, तिथे लोक जेव्हा म्हणतात ना ताई मी साहेब वारले ना, साहेबांना धरून बसलो होतो, मला 8 पोलिसांनी वेगळं काढलं. मला फार वाटतं जबाबदारी, बापरे. मी लोकसभेला पडले, त्या आत्महत्या केलेल्या लोकांनी, मला फार वाटतं अरे बापरे. आता मला काय गरज आहे का पर्यावरण मंत्री म्हणून चंद्रपूरला जायची, कोळसाच्या खाणीत जायची. मी दिवसभर प्रचार करते, उन्हात फिरते. आता मला गरज नाही. मी एसी मध्ये बसून सुद्धा पर्यावरण डॅशबोर्डवर बघू शकते इकडे किती प्रदूषण आहे तिकडे. पण प्रत्यक्षात काही जबाबदारी आहे आपल्याला. आणि जेव्हा तुम्ही ही शपथ घेत असता तेव्हा तुम्ही खूप मोठी शपथ घेत असता. आणि तुमच्या हातात कितीतरी जन्म घेतात लोक, कितीतरी लोकांच्या इलाज होतात. हे फार मोठं पुण्य. आम्ही किती पैसा खर्च केला आणि आम्हाला वरचं महादेव जरी खाल्लेला तर आम्ही काही एक
टाका नाही घालू शकत, आम्हाला काही घेणार नाही. तुमच्या हातात जादू आहे, देवाने तुम्हाला निवडलंय. हे प्रोफेशन हे मला नाही वाटत की सहज, कारण याला बुद्धीच लागते ना. तुम्ही अभ्यास केल्याशिवाय पास होऊ शकत नाही, तुम्हाला ऍडमिशन मिळू शकत नाही. तुम्ही म्हणजे पहिले तर आपला बायोलॉजी ग्रुप होता, त्याला स्कोरिंग लागायचं, नंतर आता नीट एक्झाम झाल्या, तर हुशारच माणूस इथे जाऊ शकतो. आणि म्हणून त्याचे फार जाणं महत्वाचं आहे. आणि ते मी का सांगते, कारण मी जेव्हा आता पेशंट झाल्यावर मला डॉक्टरांची किंमत कळाली, तशी मला फार काही किंमत